राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। तसेच पीएम किसानचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। शेतकरी बांधवांनो, आज आपण अशा एक मोठ्या बातमीबद्दल बोलणार आहोत जी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे। आज ज्या माहितीसाठी तुम्ही वाट पाहत होतात आतापर्यंत, ती माहिती अखेर समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या दोन्हींची रक्कम आता तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच दिलासा देणारी बातमी आहे। अनेक दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी व पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे। आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत। नेमके कधी जमा होणार आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहायचं आहे। नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे, जी की केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेशी जोडलेली आहे। तुम्ही पाहू शकता, नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे आणि ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेशी थेटपणे जोडलेली आहे। या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी प्रत्येकी 6000 रुपये दिले जातात आणि या दोन्हीचे मिळून पाहिले तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12000 रुपये दिले जातात। म्हणूनच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो आणि पीएम किसानचे 4000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे एकत्रितपणे पाहिल्यास शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपयांचा आर्थिक आधार मिळतो। ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये विभागलेली असते, म्हणजे दर 4 महिन्यांनी 2000 रुपये। ही बातमी महत्त्वाची आहे। ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये विभागलेली असते, म्हणजे दर 4 महिन्याला 2000 रुपये। म्हणजे आता ह्याच्याहून आपल्याला कळणार आहे की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे। सध्या नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते आधीच वितरित झालेले आहेत, तर पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता देखील जमा झालेला आहे। तुम्ही पाहू शकता, नमो शेतकरी योजनेतून सविस्तरपणे 6 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि पीएम किसान योजनेपासून 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ते म्हणजे पुढच्या हप्त्याकडे, म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता नेमका शेतकऱ्यांना कधी येणार हे शेतकऱ्यांना लवकरात लवकर जाणून घ्यायचे आहे आणि तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। येथे आपण पाहू शकता, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार याकडे डोळे लावून बसलेले आहेत अनेक शेतकरी। त्यातून आता समोर आलेली माहिती सांगते की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, म्हणजे 25 जुलै ते 31 जुलै दरम्यान दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। ही एक महत्त्वाची बातमी आहे। मात्र पुढे काही शेतकऱ्यांसाठी मोठा धोका देखील आहे, ते आपण या व्हिडिओमध्येच पुढे पाहणार आहोत, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। येथे तुम्ही पाहू शकता, त्यातच आता समोर आलेली माहिती सांगते की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, म्हणजे 25 जुलै ते 31 जुलै दरम्यान या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। म्हणजे थेट 4000 रुपयांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केला जाणार आहे। तुम्हाला कोणत्याही अडचण न येता तुमच्या थेट खात्यात 4000 रुपये जमा केले जाणार आहेत। या योजनेचा लाभ सध्या महाराष्ट्रातील जवळपास 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळत आहे। या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत करत आहे, जेणेकरून त्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, औषधे आणि शेती संबंधित उपकरणांची खरेदी करता येईल। पाहायला गेलं तर आता महाराष्ट्रातील जवळपास 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे। म्हणजे 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर 4 महिन्याला 4000 रुपये जमा करण्यात येत आहेत।
या रकमेचा वापर अनेक जण आपल्या कर्जाच्या हप्त्यांसाठीही करतात। सरकारचे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी व्हावा आणि त्यांचे उत्पन्न वाढावे। हाच सरकारचा उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांचा आर्थिक व्यवहार वाढावा व शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी व्हावा व त्यांचे उत्पन्न वाढावे। मात्र इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे ई-केवायसी करणं। जर तुमचे ई-केवायसी अद्यावत नसेल तर तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकतं। हे शेतकऱ्यांना ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आता ई-केवायसी करणं कारण जर तुमचे ई-केवायसी अद्यावत नसेल तर तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकतं आणि हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाही। त्यामुळे जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला आता जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ई-केवायसी करायची आहे, तर ती तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे। ई-केवायसी प्रक्रिया अगदी सोपी आहे। तुम्ही ती ऑनलाईन तुमच्या मोबाईल वरून देखील करू शकता किंवा जवळच्या आधार केंद्रावर किंवा CSC केंद्रावर जाऊन देखील तुम्ही ई-केवायसी करू शकता। ई-केवायसी करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोपे व्हावे म्हणून शेतकऱ्यांना आता ऑनलाईन तुमच्या मोबाईल वरून देखील ई-केवायसी करण्याची प्रक्रिया काढलेली आहे किंवा तुम्हाला जवळच्या आधार किंवा CSC केंद्रावर जाऊन ई-केवायसी करता येणार आहे। फक्त 5 मिनिटात ही प्रक्रिया पूर्ण होते। फक्त 5 मिनिटात ही प्रक्रिया पूर्ण होते आणि त्यामुळे हप्ता सुरक्षितपणे तुमच्या बँक खात्यात येतो। म्हणजे 100% तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत आहे। सरकारकडून अजून एक महत्त्वाची घोषणा समोर येण्याची शक्यता आहे। नमो शेतकरी योजनेतील वार्षिक मानधन सध्या 6000 रुपये इतके आहे, पण आता सरकार या रकमेत वाढ करण्याच्या विचारात आपल्याला दिसत आहे। उपल माहितीनुसार आपण पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेत 3000 रुपयांची वाढ करून वार्षिक रक्कम 9000 रुपये करण्यात येऊ शकते अशी मान्यता होती। मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये हा नियम लागू केला जाणार नाही असे देखील सांगितले आहे। तरी पण काही शेतकऱ्यांना आशा आहे की लवकरच हे सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा 3000 करेल। त्यातच PM किसान योजनेचे 6000 रुपये मिळून एकूण वार्षिक लाभ 15000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। जरी ही घोषणा अद्याप अधिकृतपणे झालेली नसली तरी पुढील काही महिन्यांमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितलेले आहे की नमो शेतकरी योजना ही फक्त आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर ती शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणारी योजना आहे। तुम्ही पुन्हा ऐकू शकता की नमो शेतकरी योजना ही फक्त आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर ती शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणारी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारू लागला आहे, नव्या पद्धतीने शेती करत आहेत आणि आपलं उत्पादन खर्चही कमी करत आहेत। सरकारकडून या योजनेला पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबवले जात असल्याने फसवणुकीला जाग नाही आणि त्यामुळे योग्य त्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात लाखो शेतकरी या योजनांचा लाभ घेत आहेत आणि आता जुलै महिन्याच्या अखेरीस जेव्हा 4000 रुपयांचा हप्ता खात्यावर जमा होईल तेव्हा ही मदत अधिक परिणामकारक ठरणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, बँक खात्याची स्थिती तपासावी आणि या योजनांसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपडेट ठेवावी। यामुळे कुठलाही अडथळा येणार नाही आणि थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। या संपूर्ण माहितीचा उद्देश तुम्हाला वेळेवर आणि अचूक माहिती देणे हाच आहे। तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही बातमी इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण व विश्वासार्ह माहितीसाठी बातम्या अपडेट्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। धन्यवाद आणि तुमच्या शेतीच्या कामात यश आणि भरपूर उत्पन्न मिळो ही सदिच्छा। अशाच प्रकारच्या व्हिडिओ करिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।